श्रीमद्भागवत पुराणम। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतं। सर्व श्रोत्यांना माझा सादर नमस्कार। आजच्या भागात मी 6वा अध्याय याचे सारामृत सादर करणार आहे। संकलन करते आहेत कैलासवासी श्री गंगाधर गोपाळ उत्पात। सादरीकरण करत आहे सौ अश्विनी अंकुश केंढे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। तर सुरू करत आहे श्रीमद भागवत महापुराणम। अथ षष्ठोऽध्यायः। मी नारद। आईचा एकुलता एक पुत्र होतो। माझी आई एकतर स्त्री, त्यात अज्ञानी आणि शिवाय दासी होती। मला सुद्धा तिच्याशिवाय दुसरा आश्रय नव्हता। त्यामुळे तिने मला आपल्या स्नेहपाशात बांधून ठेवले होते। एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गायीची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली। रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला व तो काळ प्रेरित साप तिला चावला। भक्तांचे कल्याण इच्छिणाऱ्या भगवंतांची ही कृपा आहे असे समजून मी उत्तर दिशेकडे निघालो। मला भगवंत म्हणाले, खेदाची गोष्ट म्हणजे तू नारदा या जन्मात माझे दर्शन करू शकणार नाहीस। ज्यांच्या वासना पूर्णतया नाहीशा झाल्या नाहीत त्या अपरिपक्व योगी लोकांना माझे परमेश्वराचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे। हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणूनच मी तुला एक वेळ माझ्या रूपाची झलक दाखवली। मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले साधक आपल्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात। संतांच्या अल्पकाळ केलेल्या सेवेमुळे ही तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली आहे। तू आता या मलिन शरीराला सोडून माझा पार्षद होशील। मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापि ढळणार नाही। सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील। अशा प्रकारे भगवंतांच्या कृपेने माझे हृदय शुद्ध झाले, आसक्ती नाहीशी झाली आणि मी श्रीकृष्ण पारायण झालो। आकाशात एकाएकी वीज चमकावी त्याप्रमाणे योग्य समयी मला मृत्यू आला। कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायणांनी प्रलयकालीन समुद्रात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून प्रवेश करू लागले, तेव्हा त्यांच्या श्वासासोबत मीही त्यांच्या हृदयात प्रवेश केला। 1000 चतुर्युग संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली, तेव्हा त्यांच्या इंद्रियातून मरीची आदी ऋषींसह मीही प्रगट झालो। तेव्हापासून भगवंतांच्या कृपेने मी वैकुंठादी तिन्ही लोकांच्या आत आणि बाहेर निर्धास्तपणे संचार करीत असतो। भगवतजन हे माझ्या जीवनाचे व्रत असून ते अखंडपणे चालू असते। भगवंतांनी दिलेल्या या स्वर ब्रह्मविभूषित सारेगम पधनी या 7 स्वरांना ब्रह्मरूप मानले जाते। वीणेवर तान छेडीत मी त्यांच्या लीलांचे गायन करीत सर्वत्र संचार करतो। ज्यांच्या चरणकमलातून सर्व तीर्थांचा उगम होतो आणि ज्यांचे यशोगान करणे मला अत्यंत प्रिय आहे, ते भगवंत मी जेव्हा त्यांच्या लीलांचे गायन करू लागतो तेव्हा बोलावल्याप्रमाणे लगेच माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात। ज्यांचे चित्त नेहमी विषय भोगाच्या कामनेने आतुर झालेले असते त्यांच्यासाठी भगवंतांच्या लीलांचे कीर्तन संसार सागरातून पार होण्याचे जहाज आहे। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। काम आणि लोभाच्या तडाख्याने वारंवार विदीर्ण झालेले हृदय श्रीकृष्ण सेवेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करते, तशी यम नियम आदी योगमार्गांनी शांती प्राप्त होत नाही। हे व्यासमुनी, आपण निष्पाप आहात। आपण मला जे विचारले होते ते सर्व माझ्या जन्म आणि साधनेचे रहस्य आणि आपल्या संतोष प्राप्तीचा उपाय मी सांगितला।
सूत म्हणाले, देवर्षी नारदांनी व्यासांना अशा प्रकारे सांगितले आणि त्यांची अनुमती घेऊन वीणा वाजवीत स्वच्छंदाने विचरण करण्यासाठी ते निघून गेले. हा होता 6वा अध्याय. नमस्कार.